समाचारनी दृष्टी विटीवरी साजरी तेथे माझी हरी प्रती राहू आणि कणले गे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ. महाराज काय लागतं? काहीच पदार्थ लागत नाही. हे देह माय बाप इथं एवढे कीर्तन करतो, साधं नारळ शिकवत नाही तर मला काय कीर्तन होत नाहीत का? मी तर येऊ शकत नाही का? निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याचे फळ. निश्चय जर केला तर भगवान परमात्मा फळ दिल्याशिवाय राहत नाही माय बाप. पण निश्चय करा माय बाप. पण सांगून जाईन मी, जीवनामध्ये माणसाला गरिबी आणि श्रीमंत ही मोठी एक जात आहे माय बाप. जसं आपण स्त्री आणि पुरुष जात म्हणतो तसं गरिबी आणि श्रीमंती ही जात आहे, लक्षात घ्या. सांगून जाईन माय बाप, गरिबी कुणाच्या नशिबाला येऊनी. दोन भाऊ होते माय बाप. एका आईच्या उदरातून जन्मलेले दोन भाऊ होते. एक भाऊ अखंड श्रीमंत होता, करोडो रुपयाची प्रॉपर्टी असणारा, आणि एक भाऊ माय बाप अत्यंत मोलमजुरी करून खाणारा, रोजाने गेल्याशिवाय त्याची चूल पेटत नव्हती. त्याला विचार केला की आपलं ह्या गावामध्ये पोट भरत नाही, आपण ह्या गावात राहायचं नाही. म्हणून त्या दोघा नवरा बायकोने विचार केला, आपण हे गाव सोडून आपण कुठंतरी जाऊ. मग आपल्या इकडे भरपूर माणसं मायबाप पुणे मुंबईला चाललेले आहेत पोट भरण्यासाठी. तो गेला. पण जात असताना त्याला वाटायचं माझ्या दादानं मला बोलावा, माझ्या भाऊजाईनं मला बोलावा. ती माय माऊली म्हणायची, सीतामाई सारखी माझी जाऊबाई असणारी, माझ्या जाऊबाईनं सीतामाई सारखी असणारी जाऊबाई तिनं मला बोलावा. त्या कामगाराला वाटायचं श्रीराम प्रभू सारखा असणारा भाऊ माझा, त्या भावानं मला बोलावा. पण मायबाप त्याच्या नशिबात बंधू प्रेम नव्हतं, त्याला कुणीच बोललं नाही मायबाप. तो निघाला. गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी काम मिळालं, त्याची सुखानं त्याचा संसार चालू लागला. तो येताना रोज एका टपरीवरती यायचा, 1.5 रुपयाचं पान खायचा ना आठाने एका टपरीवरच्या टपरीला खेटून असणाऱ्या एका भिकाऱ्याच्या थालीमध्ये तो आठाने नीती नेम टाकायचा मायबाप. लक्ष देऊन ऐका मायबाप, मी कुठलं वाईट कुणाचं बोलत नाही, कुणाचं नाव घेऊन बोलत नाहीये, पण मी खरी परिस्थिती सांगतो. आणि आज ह्या जगाला आपण चालू सांगितलं पाहिजे. संस्कृत हे काय कळणार आहे? आम्हाला कळत नाही, ह्या समाजाला काय कळणार आहे मायबाप? आपल्याला कळत नाही संस्कृत, पण ह्या चालू घडीमोडीवर बोललं पाहिजे. ते गेला, त्याचा सुखानं संसार चालायचा. पण एक दिवस त्या सुखी संसाराला दृष्ट लागली. दृष्ट लागल्याच्या नंतर त्या अर्धांगीचं त्याच्या बायकोचं दुखू लागलं. त्या व्यक्तीनं त्या माऊलीला दवाखान्यात नेलं आणि डॉक्टर साहेबांना चेक केलं. आणि चेक केल्याच्या नंतर त्या डॉक्टर साहेबांना सांगितलं, काका त्या ताईला थोडं बाहेर बसवा. त्या मावशीला बाहेर बसवलं, त्याला जवळ घेतलं आणि सांगितलं, काका अंतःकरण घट्ट करून ऐका. काका तुम्ही अंतःकरण घट्ट करून ऐका. तुमच्या मालकिनीला कॅन्सर नावाचा रोग झालाय. कॅन्सर नावाचा रोग झालाय तुमच्या मालकिनीला. काका अंतःकरण घट्ट करून ऐका. आणि तात्काळ ऑपरेशन करावं लागतंय. त्या व्यक्तीनं म्हणावा, साहेब करा ना ऑपरेशन. अरे ऑपरेशन करायचंय तर त्या काउंटरला 1 लाख रुपये तू भर. 1 लाख रुपये त्या काउंटरला तू भर म्हणावा ऑपरेशन करायचंय तर. त्या बिचाऱ्याचा हुंदूक आतमधून डाटायला डोळ्याच्या अश्रूच्या धारा वाहू लागल्या. सांगितलं, साहेब आताच माझी कशी तरी गाडी रुळावरती आली होती हो साहेब. मी मोलमजुरी करून खाणारा, माझ्याकडे लाखावर रुपये कुठून येते साहेब. पण एक लक्षात घ्या, त्या अर्धांगीला असणाऱ्या त्या माऊलीला तुम्ही काय करा, ऍडमिट करून घ्या. मी जीवाचं रान करीन, पण तुमचे पैसे आणीन कुठून तरी जाऊन. तो त्या ऍडमिट, त्याचा विनंतीला मान देऊन त्या व्यक्तीनं ऍडमिट करून घेतलं. आणि सांगितलं, माऊली ए लक्ष्मी, काळजी करू नको लक्ष्मी, तू मी काही जीवाचं रान करीन पण तुझा विलास करीन. लक्ष्मी गावाकडती आला मायबाप, कुणाकडे आला? तो असणारा श्रीमंत असणाऱ्या भावाकडे आला. अपेक्षा होती माझा भाऊ मला सहकार्य करीन असं म्हणला. गावाकडे आला, त्या भावाला सांगितलं, दादा माझा सुखाचा संसार वाचव रे, दादा माझा सुखाचा संसार वाचव. अरे जिच्या संग मी 7 फेऱ्या घेतल्या, तिच्या सुखादुखासाठी मी काही करू शकत नाही दादा. तिला कॅन्सर नावाचा रोग झालाय दादा. मला 1 लाख रुपयाची गरज आहे दादा म्हणावा. तसा म्हणल्याच्या नंतर त्या व्यक्तीनं नाही बोलला मायबाप. त्याला भाऊ खाली मान घातली, नाही बोलला. तो निघून गेला. पण ह्याचं अंतःकरण पुन्हा भरून आलं. नाही रे नाही कुणाचे कोणी
काय दर्दभरे गीत आहे हो. नाही रे नाही कुणाचे कोणी, बहीण कुणाची बाहू कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोयरे, मेल्या मागे सर्व राहिले, तुटतील धागे दोरे. नाही रे नाही कुणा